नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेकडून एक पदभरती आलेली आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणते पदं असणार आहेत, काय लागणारे क्वालिफिकेशन, किती पगार असणार आहे, सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, इथे ही जी जाहिरात आहे ती 27 मार्च 2025ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये गट क आणि गट ड यामधील पदांसाठी सरळ सेवा भरती असणार आहे. सरळ सेवा म्हणजे यामध्ये तुमची एक फक्त परीक्षा होणार आहे, नंतर तुमचं सिलेक्शन असणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू यामध्ये द्यायचा नाही आहे. तर कोणते पदे असणार आहेत ते आपण बघून घेऊया. जवळपास 30 वेगवेगळे पदे यामध्ये असणार आहेत, जसं की फार्मासिस्टसाठी, नर्सेससाठी, लिपिकसाठी अशा विविध पदांसाठी वॅकन्सीज असणार आहे. ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन ही PDF डाउनलोड करा आणि सविस्तर माहिती वाचा. त्यानंतर इथे त्यांनी अर्ज रिगार्डिंग इन्फॉर्मेशन दिली आहे. 28 मार्च 2025ला अर्ज सुरू होणार आहेत. शेवटची ती तारीख असणार आहे 11 मे 2025. या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. अर्जासाठी जी काही फीज असणार आहे ती इथे त्यांनी दिली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीज असणार आहे. मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फीज असणार आहे. ही जी असणार आहे ती त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. या वेबसाईटवरती इथून पुढची सर्व डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आता काय लागणारे शैक्षणिक पात्रता ते आपण बघून घेऊया. तर ह्यासाठी वेगवेगळ्या पदांसाठी त्यांनी इथे वेगवेगळी शैक्षणिक अर्हता मेन्शन केलेली आहे. या PDF त्याची डिटेल माहिती दिली आहे. ती डिटेल माहिती एकदा बघून घ्या. असेही काही पदे आहेत, त्यासाठी कोणत्याही शाखेतली पदवी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये SSCसाठी सुद्धा, म्हणजे जे काही 10वी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वॅकन्सीज असणार आहेत. तर तुम्ही ही PDF त्यासाठीच सविस्तर वाचून घ्या. जर तुम्ही पात्र होत असाल तरच या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर निवड प्रक्रिया काय असणार आहे ते आपण आता बघूया. तर निवड पद्धतीमध्ये तुमची एक एक्झाम होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन असणार आहे. पण जर अर्जांची संख्या ही जास्त आली तर तुमचं जे काही शिक्षण आहे आणि तुमचा अनुभव आहे जो त्यांनी वर मेन्शन केला आहे त्या अनुभवानुसार ते तुमची एक शॉर्ट लिस्टिंग करणार आहेत आणि त्या शॉर्ट लिस्टिंगनुसार एक लिस्ट जारी करणार आहेत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. आणि त्या लिस्टमध्ये जे काही पात्र स्टुडंट असणार आहेत त्यांचीच फक्त ती लिस्टमध्ये नावे असणार आहेत. ते स्टुडंट फक्त एक्झाम देऊ शकतात. त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर परीक्षेमध्ये पात्र जे उमेदवार असणार आहेत त्यांची यादी ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे महानगरपालिकेची मुंबईची त्या वेबसाईटवरती दाखवली जाणार आहे. तर अर्ज करण्यासाठी ही जी महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला 28 मार्च नंतर अर्ज हा सबमिट करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फीज भरायची आहे. नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर अशाच प्रकारे ही सर्व PDF आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. आणि अशाच नवनवीन वॅकन्सीसाठी नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.